नमस्कार. महाराष्ट्रातला नगर जिल्ह्यात नेहमी इथले साखर कारखाने, इथलं निळवंडे धरण आणि इथल्या सगळे सोयऱ्यांचा मुद्दा चर्चेत असतो. पण जेव्हा जेव्हा नगर जिल्ह्यातल्या राजकारणाचा प्रश्न येतो तेव्हा नेहमी दोन घराण्यांच्या अवतीभोवती इथलं राजकारण फिरतं. ते दोन घराणे म्हणजे विखे घराणं आणि थोरात घराणं. नगर जिल्ह्यात कोण आमदार होईल, कोण खासदार होईल यात विखे घराणा आणि थोरात घराणा याचा नेहमी मोलाचा वाटा असतो. प्रत्येक निवडणुकीवर विखे घराणा आणि थोरात घराणा याचा मोठा प्रभाव असतो. असं जरी असलं तरी या निवडणुकीत या मुद्द्यांचा प्रभाव थोडा अजून जास्त असणार आहे. कारण काही दिवसांपूर्वीच संगमनेर विधानसभा मतदारसंघातल्या एका गावात राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे एक सभेला संबोधित करत होते आणि तेव्हा सुजय विखेंच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे नेते वसंतराव देशमुख यांचं भाषण सुरू होतं. वसंतराव देशमुखांनी आपल्या भाषणात बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्रीताई थोरात यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली आणि त्यामुळं जे काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत संगमनेर विधानसभा मतदारसंघातले त्यांनी ठिय्या आंदोलन केलं आणि ते आक्रोश व्यक्त करतायत. त्यामुळं या गोष्टीचा बाळासाहेब थोरातांना निवडणुकीत नक्कीच फायदा होईल आणि विखेंना नुकसान होईल अशी चिन्ह सध्या अहमदनगर जिल्ह्यात आहेत. आता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांचा विजय झाला आणि सुजय विखे यांचा पराभव झाला. सुजय विखेंसाठी हा पराभव पचवणं अत्यंत अवघड होत चाललंय. त्यामुळं आता नेमकं सुजय विखे संगमनेरमधून आमदारकी लढणार का असे प्रश्न निर्माण झाले आणि सुजय विखेही त्याची जय्यत तयारी करताय. आता असं जरी असलं तरी पुढच्या काहीच दिवसात याच नगर जिल्ह्याला विधानसभेच्या निवडणुकांना सामोरं जायचे. नगर जिल्ह्याचा विचार केला तर संपूर्ण नगर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि त्यापैकी 4 प्रमुख विधानसभा मतदारसंघांचा संपूर्ण लेखाजोखा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या समोर ठेवणार आहे. त्या 4 मतदारसंघांची नावं आहेत: संगमनेर विधानसभा मतदारसंघ, शिर्डी विधानसभा मतदारसंघ, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ आणि शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ. आता या 4ही विधानसभा मतदारसंघातून नेमकं कुणाला तिकीट मिळालं, कुणाकुणामध्ये ही फाईट होणार आहे, कोण आघाडीवर आहे, कोण पिछाडीवर आहे, महाराष्ट्रात सुरू असलेला मराठा ओबीसी वाद या प्रत्येक मतदारसंघात किती प्रभावी ठरणार आहे, मनोज जरांगे पाटील असतील किंवा पंकजा मुंडे असतील ह्या कोणाला साथ देतात आणि त्यांची साथ या प्रत्येक मतदारसंघात किती महत्त्वाची आहे, या प्रत्येक मतदारसंघात कोण जिंकतंय कोण हारतंय, इथला जातीनिहाय आकडेवारी काय आहे, त्याचा निवडणुकांच्या निकालावर कसा प्रभाव पडेल, प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आजच्या एका व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळं पुढचे काही मिनिटं माझ्यासोबत नक्की थांबा. तत्पूर्वी नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. जर पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, साईडला दिलेली घंटा दाबायला विसरू नका जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल. कुठल्याही प्रकारचा टाइमपास न करता सुरुवात करूयात नगर जिल्हा आणि त्यातले 4 प्रमुख विधानसभा मतदारसंघ संगमनेर, कर्जत जामखेड, शिर्डी आणि शेवगाव पाथर्डी. व्हिडिओची सुरुवात करूयात संगमनेर विधानसभा मतदारसंघापासून, कारण सध्या हा खूप चर्चेतला विधानसभा मतदारसंघ आहे. सध्या इथं काँग्रेसचे बाळासाहेब थोरात इथले विद्यमान आमदार आहेत आणि जवळजवळ 1985 पासून बाळासाहेब थोरात इथले सलग आमदार आहेत. मोठी गोष्ट म्हणजे 2004 पासून बाळासाहेब थोरात सलग 50,000पेक्षा जास्त फरकाने इथं जिंकताय. मागच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरातांनी शिवसेनेच्या साहेबराव नवले यांना तब्बल 62,000 मताधिक्यानं हरवलं होतं. जर आपण संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे मुद्दे लक्षात घेतले तर इथला साखर कारखाना, इथल्या रस्त्यांची परिस्थिती, ग्रामीण भागातल्या लोकांचं बाळासाहेब थोरातांवर विशेष प्रेम आहे. त्यानंतर इथलं जे निळवंडे धरण आहे त्या धरणाचं पाणी आता लोकांना मिळतंय, त्याचाही बाळासाहेब थोरातांना फायदा होईल. त्यामुळं आता या निवडणुकीत नेमकं पहिल्यांदा लोक बाळासाहेब थोरात सोडून दुसऱ्या कुणाला निवडून देतील का हा प्रश्न इथं निर्माण झालाय. सध्या आघाडीकडून इथं बाळासाहेब थोरातच रिंगणात आहेत, पण महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झाला नाही. सुजय विखे इथं निवडणूक लढतील अशी चर्चा आहे, पण अजूनही भाजपनं त्यांचं नाव डिक्लेअर केलेलं नाही. या मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरातांना जर चुरशीची लढत द्यायची असेल तर सुजय विखे हाच एक पर्याय आहे असं स्थानिकांचं मत आहे. कारण दुसरा कोणताही उमेदवार बाळासाहेब थोरातांना चांगली फाईट इथं देऊ शकणार नाही. कारण बाळासाहेब थोरातांची जी नाळ आहे ती प्रत्येक माणसाशी जमिनीशी जुळलेली आहे आणि त्याचंच कारण आहे
की मागच्या कित्येक वर्षापासून ते सलग इथले आमदार आहेत। त्यामुळं जर सुजय विखेंना इथलं तिकीट मिळालं तर इथली लढत थोडीफार चुरशीची होऊ शकते, पण असं जरी असलं तरी बाळासाहेब थोरातच इथले आमदार होतील असं स्थानिकांचं मत आहे। त्यांचं जिंकण्याचं मार्जिन थोडंफार कमी होऊ शकतं, पण विजय बाळासाहेब थोरातांचाच होईल अशी इथली परिस्थिती आहे। जर आपण जातीनिहाय गणिताचा विचार केला तर इथं SC/ST समाजाचं मतदान एकूण 17% म्हणजे 45,000च्या आसपास आहे। मुस्लिम समाजाचं मतदानही इथं 9% आहे म्हणजे तब्बल 25,000च्या आसपास। आणि बाळासाहेब थोरात स्वतः महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यामुळे या मतदानातही त्यांचाच फायदा होईल आणि त्यांचाच इथे विजय होईल अशी तरी सध्याची परिस्थिती आहे। पुढची गोष्ट आणि दुसरा मतदारसंघ म्हणजे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ। जेव्हा जेव्हा शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचा विचार येतो तेव्हा महाराष्ट्रात सुरू असलेला मराठा OBC वाद या मतदारसंघात खूप प्रभावी ठरेल अशी शक्यता आहे। कारण शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात शेवगाव मतदारसंघात प्रामुख्याने मराठा समाजाचे लोक आढळतात आणि पाथर्डी विधानसभा मतदारसंघात OBC म्हणजेच वंजारी समाजाच्या लोकांची आकडेवारी खूप जास्त आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे इथं काय भूमिका घेतील त्यावरच पाथर्डी आणि शेवगावचा आमदार ठरतो अशी इथली शक्यता आहे। सध्या इथं भारतीय जनता पार्टीच्या मोनिका राजळे विद्यमान आमदार आहेत। 2014 आणि 2019 अशा 2 टर्मपासून मोनिका राजळे इथले आमदार आहेत। पंकजा मुंडे त्यांना पाठिंबा देत असतात कारण त्या स्वतःही भारतीय जनता पार्टीच्या असल्यामुळे इथं मोनिका राजळेंचा 2 वेळा विजय झाला। मागच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रतापराव ढाकणे यांचा तब्बल 14,000 मताधिक्यानं पराभव केला होता। यावेळेसही मोनिका राजळे वर्सेस प्रतापराव ढाकणे असाच आमना-सामना होणार आहे, पण यावेळेस 2 अपक्ष उमेदवारही इथे आहेत। त्यामध्ये चंद्रशेखर घुले आणि हर्षदा काकडे ज्या जनशक्ती विकास आघाडीच्या उमेदवार आहेत। या 2 उमेदवार किती मतदान घेतील त्यानुसार इथे कोण जिंकेल आणि कोण हरेल ते ठरेल। इथली लढत ही खूप चुरशीची लढत असणार आहे कारण मागच्या वेळेस मोनिका राजळे फक्त 14,000 मताधिक्यानं जिंकल्या होत्या। त्यामुळे यावेळेस कोण जिंकेल हे सांगता येत नाही, पण कुणीही जिंकलं तर 4,000-5,000च्याच लीडनं इथली लढत होईल। मोनिका राजळे विरुद्ध एक सत्ताविरोधी लाट आपण ज्याला म्हणतो अँटी इन्कम्बन्सी अशी लाटही आहे। 2 वेळेस ते आमदार आहेत, त्यामुळे एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी द्यावी असली चर्चा या मतदारसंघात सुरू आहे। मोनिका राजळे यांना अंतर्गत विरोधही होता, पण भारतीय जनता पार्टीने त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि त्यामुळे आता त्याच मैदानात असणार आहेत। त्यामुळे नेमकं शेवगाव पाथर्डीचा निकाल काय लागेल हे बघण्यासारखं असेल। मनोज जरांगे पाटलांनी जर या ठिकाणी प्रतापराव ढाकणेंना पाठिंबा दिला तर त्यांची थोडीफार विजयाची शक्यता आहे, पण दुसरीकडून पंकजा मुंडे ही मोनिका राजळेंना पाठिंबा देतील, त्यामुळे इथली लढत खूप चुरशीची होईल यात तीळमात्र शंका नाही। आता तिसरा आणि पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सर्वात चर्चेत असलेला कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे फायरब्रँड नेते रोहित पवार इथले विद्यमान आमदार आहेत। मागच्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या राम शिंदे यांचा तब्बल 43,000 मताधिक्यानं पराभव केला होता। राम शिंदे भाजपचा एक खूप मोठा चेहरा आहे, त्यांचा इथे खूप मोठा प्रभाव आहे। जर यावेळेस विचार केला तर यावेळेसही ही लढत अशीच होणार आहे, राम शिंदे विरुद्ध रोहित पवार। यावेळेस रोहित पवारांनी मागच्या 5 वर्षात या मतदारसंघात खूप कामे केली अशी चर्चा आहे, त्यामुळे परत एकदा इथली जनता रोहित पवारांनाच कौल देईल असं स्थानिकांचं मत आहे। पण असं जरी असलं तरी राम शिंदे विरुद्ध रोहित पवार यामध्ये सध्या भूमिपुत्र आमदार अशी एक चर्चा इथं चालू आहे, कारण जे काही राम शिंदे आहेत ते स्वतः कर्जत जामखेडचे रहिवासी आहेत। रोहित पवार कुठेतरी तिथले रहिवासी नसल्यामुळं आपला भूमिपुत्रच आपला आमदार व्हावा अशा गोष्टींना सध्या कर्जत जामखेडमध्ये चर्चा आहे। जर हा भूमिपुत्राचा मुद्दा जास्त गाजला तर त्याचा फायदा राम शिंदेंना इथे होईल। एकूण विचार केला तर सध्याच्या परिस्थितीत इथं रोहित पवारच आघाडीवर आहेत। मागच्या वेळेस ते 43,000 मतांनी जिंकले होते, तेवढ्या मतांनी जरी ते जिंकले नाही तरी इथं विजय रोहित पवारांचाच होईल असं स्थानिकांचं मत आहे। त्यांची लीड नक्कीच कमी होईल। जातीनिहाय मतदानाचा विचार केला तर इथं SC/ST समाजाचं 17% म्हणजे तब्बल 53,000 मताधिक्य आहे आणि मुस्लिम समाजाचं 5% म्हणजे 17,000 मताधिक्य आहे आणि या मताधिक्याचा रोहित पवारांना निवडणुकीत नक्कीच फायदा होईल अशी सध्या चिन्ह आहेत। त्यामुळे रोहित पवार थोड्याफार फरकानं का होईना या मतदारसंघातून विजयी होतील अशी आजची इथली परिस्थिती आहे। हा होता तिसरा विधानसभा मतदारसंघ कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ। आणि आजच्या व्हिडिओतील शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलांचा शिर्डी विधानसभा मतदारसंघ। शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील जवळजवळ
1995 पासून सलग इथले आमदार आहेत। मागच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या सुरेश थोरातांचा तब्बल 87,000 मताधिक्यानं पराभव केला होता। त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांच्या शिक्षण संस्था असतील, त्यांचा साखर कारखाना असेल, यांनी यांच्या साखर कारखान्यात यावेळेस 3,100 रुपयांचा भाव दिलाय। तिकडे बाळासाहेब थोरातांनीही जवळजवळ 3,015 रुपयांचा भाव दिलाय। त्यामुळे इथं साखर कारखान्याचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो। राधाकृष्ण विखे पाटलांची नाळ इथं जमिनीशी जुळलेली आहे। सर्वसामान्य माणसाचे मुद्दे, गावागावातले लोक राधाकृष्ण विखे पाटलांवर प्रेम करतात। त्यामुळं आजही इथं राधाकृष्ण विखे पाटील जिंकण्याची जास्त शक्यता सध्या तरी इथली स्थानिक दर्शवत आहेत। जर इथला लढाईचा विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपकडून इथं तिकीट मिळालेलं आहे। काँग्रेसकडून इथं प्रभावती घोगरे या मैदानात आहेत। त्यानंतर एक अपक्ष उमेदवार राजेंद्र पिपाडा यांनाही इथं तिकीट मिळाले, ते माजी नगराध्यक्ष आहेत। त्यामुळं तिहेरी लढत होण्याची इथं शक्यता आहे। पण असं जरी असलं तरी राधाकृष्ण विखे पाटलांचाच इथे विजय होईल अशी तरी सध्याची परिस्थिती आहे। लीड राधाकृष्ण विखे पाटलांची नक्कीच कमी होईल, पण शेवटी विजय हा राधाकृष्ण विखे पाटलांचाच होईल अशी सध्याची वास्तविक परिस्थिती आहे। जातीनिहाय मतदानाचा विचार केला तर SC ST समाजाचं मतदान इथं 22% म्हणजे तब्बल 60,000 आहे आणि मुस्लिम समाजाचं मतदान 7% म्हणजे तब्बल 18,000 इतकं आहे। आता हे मतदान जर विखे पाटलांच्या विरोधात गेलं तर त्याचा विखे पाटलांना फटका बसू शकतो, पण मी वारंवार सांगितलं विजय इथे विखे पाटलांचाच होईल अशी आज तरी परिस्थिती आहे। हा होता एक संपूर्ण आढावा या चारही विधानसभा मतदारसंघातला। कोण जिंकतंय, कोण हारतंय, कोणाचा किती प्रभाव पडेल या सगळ्या विषयावर मी सविस्तरपणे तुम्हाला सांगितलंच आहे। पण या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं, या चारही विधानसभा मतदारसंघात कोण जिंकेल, कोण हरेल, जो काही विखे फॅक्टर आणि थोरात फॅक्टर आहे तो किती महत्त्वाचा ठरेल, या संपूर्ण विषयावर जे काही तुमचं मत असेल ते मनमोकळेपणानं कमेंट बॉक्समध्ये बोला। जरांगे पाटील या चारपैकी एखाद्या मतदारसंघात स्वतःचा उमेदवार देतील का, याबद्दलही तुम्हाला जे काही वाटत असेल ते मनमोकळेपणानं कमेंट बॉक्समध्ये बोला। आजच्यासाठी फक्त एवढंच। परत भेटूयात एका अशाच नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत। त्यामुळं खूप खूप धन्यवाद। जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येतील। त्यामुळं आजच्यासाठी फक्त एवढंच। खूप खूप धन्यवाद।